नमस्कार. मी आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे. इथे आपण ऐकणार आहोत रामायणातील पावन कथा अगदी साध्या आणि सोप्या भाषेत. हे रामायण 1972 साली प्रसिद्ध झालेलं आहे. मी अलकनंदा दुर्गे वाचत आहे. श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 26 ताटकेचा वध. विश्वामित्राचे ते उत्साहपूर्ण बोलणे ऐकून दृढतापूर्वक उत्तम दातांचे व्रतांचे पालन करणारा राजपुत्र राम हात जोडून म्हणाला, गुरुदेव, अयोध्येत गुरुजनांच्या समोर माझे महात्मा वडील दशरथ यांनी मला सांगितले की पित्याच्या सांगण्यावरून आणि पित्याच्या वचनाचा मान राखण्याकरता मी निशंक होऊन विश्वामित्राच्या आज्ञेचे पालन करावे. कधीही त्यांच्या बोलण्याची अवज्ञा करू नये. पित्याचा तो उपदेश ऐकून आपण्यासारख्या ब्रह्मवादी महात्म्यांच्या आज्ञेने ताटक वध करणे हे उत्तम आहे असे मी समजेन, ह्यात संशय नाही. गायी ब्राह्मणांच्या कल्याणाकरिता आणि देशांच्या हिताकरता आपण्यासारख्या अपरिमित प्रभावशाली महात्म्याच्या आज्ञेचे पालन करण्यास मी तयार आहे. असे म्हणून शत्रुदमन रामाने धनुष्य मुठीत धरून प्रत्यंचेचा सर्व दिशा दणाणून टाकणारा एक मोठा आवाज केला. त्या आवाजाने ताटका वनातील सर्व प्राणी घाबरून गेले. त्या आवाजाने ताटकासुद्धा रागावली, पण काय करावे ते तिला समजेना. तो आवाज ऐकून त्या राक्षसीला फार क्रोध आला व जिकडून आवाज येत होता तिकडे ती रागाने धावली. रागावलेली, विक्राळ भयंकर मुख असलेली व अवाढव्य ताडका पाहून राम लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, ह्या यक्षिणीचे भयंकर व दारुण शरीर तर पहा. हिला पाहताच भित्र्यांची हृदये विदीर्ण होतील. मायाबलाने युक्त असल्यामुळे ही दुर्जय होत आहे. पहा, मी हिचे नाक कान कापून तिला परत पाठवतो. ही स्त्री असल्यामुळे हिचा वध करण्यात मला उत्साह वाटत नाही. माझा विचार असा आहे की तिचे बळ आणि चालण्याची शक्तीच नष्ट करून टाकावी, म्हणजे तिचे हातपाय तोडून टाकावेत. राम असे बोलत असताना क्रोधाविष्ट झालेली ताटका हात वर करून गर्जना करत रामावर धावून गेली. महर्षी विश्वामित्रांनी हुंकार भरून तिची निर्भत्सना केली व रघुवंशी राजकुमाराचा विजय आणि कल्याण असो असे ते म्हणाले. ताटकेने दोन्ही रघुवंशी कुमारावर धूळ उडवण्यात सुरुवात केली. धुळीच्या ढगांनी तिने त्यांना थोडा वेळ दिग्मूढ करून टाकले. नंतर मायेचा आश्रय घेऊन तिने राम लक्ष्मणावर शिळांचा म्हणजे दगडांचा मोठा वर्षाव केला. त्यामुळे रामाला क्रोध आला. रामाने बाणाचा वर्षाव करून दगडांच्या भयंकर दृष्टीचे निवारण केले आणि ती धावून आली तेव्हा तीक्ष्ण बाणांनी तिचे हात तोडून टाकले. दोन्ही भुजा तुटलेली आणि थकलेली ताटका रामाजवळ उभी राहून गर्जना करू लागली. तेव्हा सुमित्रा कुमार लक्ष्मणाने रागाने तिचे नाक आणि कान कापून टाकले. परंतु ती इच्छेप्रमाणे रूप धारण करणारी यक्षिणी होती. तिने अनेक रूपे धारण केली आणि
राम लक्ष्मणाला आपल्या मायेने मोहवून ती अंतर्ध्यान पावली. दगडांचा प्रचंड वर्षाव करीत असताना ती आकाशात फिरू लागली. राम लक्ष्मणावर सगळीकडे दगडांचा वर्षाव होत आहे असे पाहून कांतिमान गाधीपुत्र विश्वामित्र म्हणाले, रामा, स्त्रीवधाबद्दलची घृणा आता पुष्कळ झाली. ही पापी आणि दुराचारणी आहे. ही यज्ञात विघ्न आणणारी आहे. मायेने प्रबळ होण्यापूर्वीच तू ह्या यक्षिणीचा वध कर. संध्याकाळी राक्षस दुर्जय होतात, म्हणून संध्याकाळ होण्यापूर्वीच हिचा वध करावयास पाहिजे. विश्वामित्र असे म्हणाले तेव्हा रामाने शब्दवेधी बाण मारण्याचे कौशल दाखवून दगडांचा वर्षाव करणाऱ्या त्या यक्षिणीला बाणांनी सर्व बाजूनी रोखून धरले. बाणाच्या जाळ्यात अडकलेली महाबलसंपन्न ताटका गर्जना करीत असलेल्या राम लक्ष्मणावर तुटून पडली. इंद्राच्या वज्राप्रमाणे वेगाने येणाऱ्या ताटकेच्या छातीत रामाने बाण मारला तेव्हा ताटका जमिनीवर पडली व मरण पावली. त्या यक्षिणीचा वध झालेला पाहून देवराज इंद्र आणि देवतांनी फार उत्तम, फार उत्तम असे म्हणून रामाची प्रशंसा केली. तेव्हा अत्यंत प्रसन्न झालेला सहस्त्राक्ष इंद्र आणि हर्षभरित झालेले सर्व देव विश्वामित्रांना म्हणाले, विश्वामित्र मुने, तुझे कल्याण असो. हे कार्य करून तू इंद्रासह सर्व मरुद्गणांना संतुष्ट केले आहेत. आता रामावर स्नेह प्रकट करून ब्रह्मन, प्रजापती कुशाश्वाच्या सत्यपराक्रमी आणि तपोबल धारण करणाऱ्या पुत्रांना तू रामाच्या स्वाधीन कर. म्हणजे प्रजापती कुशाश्वापासून प्राप्त झालेली सर्व अस्त्रे रामाला शिकव. विश्वामित्रांनी रामाला वेगवेगळी अस्त्रे शिकवण्यास सुरुवात केली. ब्रह्मन, राम अस्त्रदान करण्यास पात्र आहे. सुपात्र को दान दिलं पाहिजे असं म्हणतात. त्याचप्रमाणे जे अस्त्र चालवू शकतात त्यांनाच अस्त्रदान देण्यात येते. तो तुझी सेवा करण्यात तत्पर आहे. ह्या राजपुत्राकडून देवाचे फार मोठे कार्य व्हायचे आहे असे म्हणून विश्वामित्रांची प्रशंसा करीत सर्व देव आनंदित होऊन आकाशमार्गाने निघून गेले. नंतर संध्याकाळ झाली. ताटकावधाने संतुष्ट झालेल्या मुनीवर विश्वामित्रांनी प्रसन्न होऊन रामाच्या मस्तकाचे अवघ्राण केले आणि ते म्हणाले, शुभ दर्शन रामा, आजची रात्र आपण येथेच राहू. उद्या सकाळी आपण माझ्या आश्रमात जाऊ. विश्वामित्राचे बोलणे ऐकून दशरथ कुमार रामाला आनंद झाला आणि त्या रात्री ते ताटका वनात सुखाने राहिले. ते वन शापमुक्त झाल्यामुळे त्याच दिवशी रमणीय दिसू लागले व चित्ररथ वनाप्रमाणे सुंदर दिसू लागले. यक्षकन्या ताटकेचा वध करून राम देव आणि सिद्ध गणाच्या प्रशंसेला पात्र झाला. सकाळ होण्याची वाट पाहत तो विश्वामित्र मुनीबरोबर ताटका वनात राहिला. आपल्या ह्या सर्वांना हा सर्ग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात रामायणाच्या. धन्यवाद.